महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलचे 2 महत्त्वाचे अपडेट आजच्या तारखेचे आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटत असतात. योजनेमध्ये अचानक नवीन निर्णय घेण्यात आलेले आहेत, नवीन नियम आणण्यात आलेले आहेत, ते अपडेट देखील पाहणार आहोत. आणि महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे 1500 रुपये आज बऱ्याच बहिणींना जमा झालेले आहेत, त्याबद्दलही अपडेट पाहणार आहोत. खूप महत्त्वाची माहिती पुढं मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला सर्व माहिती समजेल. आणि ज्या ज्या बहिणींचे सर्वात अगोदर महत्त्वाचं आज पैसे आलेले आहेत त्या बहिणींनी पटकन या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे आज किती रुपये जमा झालेत, कुठला जिल्हा आहे आणि किती वाजता आलेले आहेत, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आज पैसे जमा झालेले आहेत, परंतु खूप हळू पद्धतीने पैसे जमा झालेले आहेत, ज्याला आपण एकदम स्लो पद्धत म्हणतो. 1500 रुपये बरेच जणांना जमा झालेत, परंतु एकदम पुढं मी तुम्हाला पैसे जमा झालेली सर्व माहिती सांगणारच आहे. परंतु 100 जणांना पैसे जमा होणार असतील तर त्यापैकी 10% जणांना असे पैसे जमा झालेले असावेत, कारण की बरेच कमी कमेंट आल्यात, परंतु भरपूर बहिणींनी कमेंट करून सांगितलं की पैसे आलेत म्हणून. या ठिकाणी त्यासाठी तुम्हालाही सांगायचं आहे अगोदर पैसे आलेत की नाही. ज्यांचे आलेले नसतील त्यांनी नाही म्हणून सांगा. ते कधीपर्यंत येणार आहेत ते पुढं देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु बऱ्याच जणांचे आज एक ऑक्टोबरला पैसे जमा झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 ऑक्टोबरपर्यंत पैसे तुमचे भेटून जातील. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली होती की ऑक्टोबर महिना 1 तारखेपासून चालू होतोय, तर 1-2 दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये तुमचे पैसे येऊन जातील. त्यावरनं मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 ऑक्टोबरपर्यंत पैसे येऊन जातील. पुढंही हे पैसे मित्रांनो येतच राहतील. हे 1500 रुपये कुठले आलेत लक्षात घ्या. हा 3रा हप्ताच अजून तुमचे जमा होत आहेत. आज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की सप्टेंबरचे जे राहिलेले आहे ते लवकर संपून घ्या, आम्हाला 4था आणि 5वा हप्ता देखील टाकायचा आहे. तर बघा, आता 1500 रुपये जमा झाल्याची पहिली माहिती तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर योजनेमध्ये काय नवीन नियम आलेले आहेत, नवीन बदल करण्यात आलेले आहेत, काय नवीन आज निर्णय घेतले गेले आहेत महत्त्वाचे. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या ऑफिशियल पेजवरती ती माहिती दिली, ती देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, अशा पद्धतीने आज बऱ्याच जणांना 1500 रुपये क्रेडिट झालेले. या ठिकाणी SMS देखील आलेले आहेत 1/10/2024. या ठिकाणी बघा, सकाळी पैसे आलेले काही जणांना आलेत. त्याच्यानंतर बघा, बऱ्याच जणांनी आता कमेंट करून देखील सांगितलंय, बऱ्याच जणांना आज संध्याकाळपर्यंत देखील 1500 रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी ठीक आहे, तुम्ही कमेंट पाहू शकता. प्रत्येक व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट देखील केलेले आहेत. या ठिकाणी बघा, ही पहिली यांनी कमेंट केलेली, आज 1/10/2024ला पैसे आले 1500 रुपये. 1 ऑगस्टमध्ये मला 3000 रुपये आले होते. नाशिक जिल्हा बघा त्यांचा, त्यांनी कमेंट केलेलं, त्याला 9 जणांनी लाईक देखील केलेलं आहे. तर आज यांना नाशिक जिल्ह्यामधून 1500 रुपये आलेले आहेत. पुढे देखील अजून भरपूर सारे कमेंट आलेले आहेत. भरपूर सारे कमेंट मी या ठिकाणी घेतले आहेत तुम्हाला दाखवायसाठी. पैसे आज आलेत म्हणून त्यासाठीच. हो, आज आले 1500 रुपये. बघा, 48 मिनिटापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता त्याला कमेंट आलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्यालाच रिप्लाय देऊन सांगितलं की 1 ऑक्टोबरला आलेत म्हणून. त्यानंतर बघा, 6:30ला या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या अकाउंटला आलेत अशी एक कमेंट आली, 1500 रुपये जमा झाले आहेत म्हणून. त्यांनी देखील सांगितलं कोणता जिल्हा त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलेलं बघा पुणे, इंदापूर या ठिकाणचं. त्याच्यानंतर बघा, पुढं अजून या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी हा व्हिडिओ टाकला होता त्यालाच कमेंट आलेले आहेत. बऱ्याच जणांना नाही आले म्हणून देखील कमेंट केलेत. बघा, आता बऱ्याच जणांना पैसे आलेले नाहीत, ते परेशान आहेत. या ठिकाणी ते म्हणतात की पैसे आम्हाला येतच नाही, 3रा हप्ता सोडून द्या, पहिल्यापासूनच आलेले नाहीत, 1ही रुपये आलेला नाही. तर बघा, तुम्ही काळजी करायची नाही. तुमचे देखील एक दिवस या ठिकाणी पैसे, ह्या आठवड्यामध्ये पैसे तुमचे देखील येऊन जातील. आज बऱ्याच जणांना पैसे आले ते खुश आहेत. मागं 4500 आले तेही खुश आहेत. अगोदर ज्यांना 3,000 रुपये आले तेही खुश आहेत. आता बघा, सरकार खूप स्लो पद्धतीने पैसे टाकत आहे. लक्षात घ्या, 25 तारखेला पैसे टाकले, त्यानंतर 26ला टाकले आणि 29ला पैसे टाकले. त्यानंतर आज 1 ऑक्टोबरला देखील या ठिकाणी पैसे बऱ्याच जणांना टाकलेले आहेत. पूर्ण पैसे एकाच दिवशी टाकत नाहीत, खूप स्लो पद्धतीने. आणि मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी एकदम स्क्रुटनी करून काटेकोरपणे बघून सर्व आता पैसे टाकले जातात. ती पुढं माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याविषयी निर्णय देखील आज घेतला आहे त्यांनी. बघा, मला 30 ऑगस्टला 3000 रुपये आले होते आणि आज दुपारी या ठिकाणी बघा यांना 1500 रुपये जमा झालेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, हो आज आलेत 9:30ला. या ठिकाणी बघा 1/10/2024ला यांना 1500 रुपये जमा झालेत. यांनी देखील कमेंट केली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, 1/10/2024 टाईम 5 वाजता यांना पैसे मिळाले. तर आज पैसे मिळालेले आहेत. 31 मिनिटापूर्वीची कमेंट आहे या व्हिडिओच्या खालची. त्यानंतर हो आज आले 1500 रुपये, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. त्यानंतर बघा, यांनी देखील कमेंट केलेली आले पैसे 1500 रुपये.
यांना बघा आईचे 1500 आलेत, 1500 रुपये बहिणीचे देखील यांचे आलेत, 1500 रुपये यांच्या फ्रेंडचे देखील आलेत, असे म्हणून 4500 रुपये ते म्हणतात की 1500 रुपये आमचे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा धन्यवाद शिंदे साहेब, मला आज 1500 रुपये आले. हो आज आले आहेत 1500 रुपये 1 ऑक्टोबरला. त्यानंतर बघा माझा 6 वाजता आले 1 तारखेला बघा, म्हणजे 1 ऑक्टोबरला आज. धन्यवाद शिंदे साहेब. त्यानंतर बघा सर मला आज 2 वाजता 1500 रुपये मिळाले, तिसरा हप्ता आला, थँक्स. तर यांना तिसरा हप्ता हा भेटला म्हणजे यांना पहिला आणि दुसरा हप्ता देखील भेटलेला असावा. आता बघा 1500 रुपये आज जे जमा होत आहेत ते सप्टेंबरचे देखील असू शकतात काही जणांचे तिसरा हप्ताही असू शकतो. त्यानंतर बघा आता पुढं अजून कमेंट आहेत, माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले पण मला मेसेज आला नाही. बघा अकाउंट चेक केल्याने पैसे जमा झालेत परंतु अकाउंट पैसे जमा होण्याचा जो मेसेज असतो तोच आला नव्हता यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः अकाउंट देखील चेक करा, काही वेळेस बँकेचा मेसेज देखील येत नाही. बघा 29 ऑगस्टला 3000 आले होते, आज 1500 रुपये आले. नाशिक आम्हाला तसेच सर्वांनी बघा हे म्हणतात की मला आज पैसे आलेत 1500 रुपये, 3000 रुपये देखील 29 ऑगस्टला आले होते. नाशिकवरून यांचा जिल्हा आहे. त्यानंतर आम्हाला आले तसेच सर्वांना पैसे द्या. बघा यांना आलेत, बाकीच्यांनाही भेटायला पाहिजेत अशी इच्छा आहे. बऱ्याच बहिणींची इच्छा आहे सर्वांनाच पैसे भेटायला पाहिजे. मलाही वाटतं की सर्वांनाच पैसे भेटावे, एकदाच भेटावेत. परंतु गव्हर्नमेंटचं काम आहे मित्रांनो, या ठिकाणी कोट्यावधीवरती फॉर्म आलेले आहेत, कोट्यावधी रुपये वाटायचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी DBT हस्तांतरित करायचे आणि आत्ता जो प्रकार घडलेला आहे बरेच ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेले आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय आजही घेण्यात आलेला आहे, पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्यामुळे एकदम स्क्रुटनी करून बारीकपणे आता पैसे पाठवले जात आहेत, स्लो पद्धतीने पैसे येत आहेत. आज देखील पैसे जमा होत आहेत त्याचीच माहिती तुम्हाला मी देतोय. सर्वांना पैसे आले पाहिजेत असं ते म्हणतायत. हो मला आज आले 1 ऑक्टोबरला 1500 रुपये जमा झाले, थँक्यू सर मुख्यमंत्री दादा. बघा पुढे आज या ठिकाणी 4:10 देखील बघा जिल्हा अहमदनगर यांचे पैसे आलेले आज देखील. त्यानंतर बघा अहमदनगर अजून 1500 रुपये आले 2 वाजता. बघा हा व्हिडिओ जो आहे याच्या खालची ही कमेंट आहे 4 तासापूर्वीची. 2 वाजता यांना पैसे देखील जमा झालेले आहेत. या ठिकाणी बघू शकता सर मला आज 9:10 1500 रुपये आले, पण मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता 4500 रुपये यायला पाहिजे होते, पण एकाच महिन्याचे पैसे जमा झालेले सर, राहिलेले पैसे येतील का मला. बघा असे देखील बऱ्याच जणांना आज प्रॉब्लेम झालेला आहे. बऱ्याच जणांना 4500 यायचे होते तिथं 1500 रुपयेच भेटलेले आहेत. तर आता यांचं म्हणणं आहे की पैसे येतील का. जर तुम्ही जुलैमध्येच फॉर्म भरला अप्रूव्ह झालेला तर तुम्हाला 100% बाकीचे राहिलेले पैसे देखील येऊन जातील, काळजी करू नका. ठीक आहे, ह्यांना फक्त 1500 रुपयेच आज आलेले आहेत. हो मला आज 4500 रुपये आले. आता एक कमेंट फक्त 1-2च कमेंट असे मला दिसलेत की 4500 रुपयाच्या आजच्या याच्यामध्ये खूप तुरळक ठिकाणी या ठिकाणी 4500 जमा झालेत, परंतु बहुतेक जणांना 1500 रुपये आज जमा झालेले आहेत, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा यांनी देखील कमेंट केले, सकाळी यांना पैसे आलेत 1 ऑक्टोबरला 1500 रुपये आलेत, थँक्यू म्हटलेत, आभारी आहे असं म्हटलेत. ज्यांना पैसे नाही आलेत त्यांना पण भेटतील, काळजी करू नका असं यांनी कमेंट केलेली आहे. तर बघा ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचेही येतील. स्लो पद्धतीने पैसे वाटप मित्रांनो चालू आहे, त्यामुळेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज माहिती या ठिकाणी मी देतोय की आज 1 ऑक्टोबरला देखील पैसे तुमचे जमा होत आहेत. काही बहिणींचे जमा झालेत, ज्या बहिणींचे जमा झाले त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला जे अपडेट येत राहील ते मी तर देणारच आहे, परंतु तुम्हीही तुमचं DBT वगैरे चेक करून घ्या. अजूनपर्यंत बऱ्याच जणांना DBT म्हणजे काय तेही माहिती नाही. DBT लिंक असेल तरच पैसे येणार आहेत हे लक्षात राहू द्या. आणि कधी बँकेचा SMS येत नाही, चेक करून एकदा ऑनलाईन मोबाईलवरनं चेक केलं तरी चालेल. ठीक आहे, तर आज ज्यांचे आलेले नाहीत त्यांना पुढं अपडेट मी सांगणार आहे कधीपर्यंत येतील. तर जसं मित्रांनो आजच्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की राहिलेले पैसे देण्यासाठी सांगितलेलं आहे सप्टेंबरचे. तर हा आठवडा आपल्याला अजून वाट बघायची. आज पैसे आलेत म्हणजे उद्या देखील पाठवू शकतात, परवा पाठवू शकतात अजून ते. ठीक आहे, कारण की तिसरा हप्ता जो आहे त्यांना कंप्लीट करायचा आहे. पुढं 4था आणि 5वा हप्ता देखील तुम्हाला एकत्रित दिला जाणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे. आता पुढं आपण पाहूयात की आज काय निर्णय घेण्यात आले आहेत. बघा आज महिला व बालविकास विभागामार्फत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याची स्वतः माहिती मित्रांनो या ठिकाणी स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री त्यांनी त्यांच्या फेसबुक पेज असेल किंवा ट्विटरवरती पोस्ट करून दिले. बघा पहिला काय निर्णय घेण्यात आलेला तो तुम्हाला दाखवतो मी. भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती, कारण की 3000 रुपये जेव्हा जमा झाले पहिला आणि दुसरा हप्ता त्यामध्ये बऱ्याच जणांचे पैसे कट झाले होते. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आत्ता देखील बऱ्याच जणांचे पैसे कट झालेले आहेत. 29 ऑगस्टला देखील पैसे जमा झाले होते, त्यावेळेसही कट झाले होते. तर आत्ता पुन्हा एकदा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आज मित्रांनो या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक होती आज, ती पार पडली आहे मित्रांनो. तर योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकाकडून बघा मिनिमम बॅलन्स, त्यानंतर ECM मॅन्डेट रिटर्न,
चेक रिटर्न यासारखे चार्ज आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे। ही बाब निदर्शनास आली आहे। अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। आज मित्रांनो 1 तासापूर्वी स्वतः मंत्र्यांनीही त्यांच्या ट्विटरवरती फेसबुकवरती पोस्ट टाकली। या ठिकाणी कुठली न्यूजला वगैरे आलेलं नाही, स्वतः त्यांनी टाकले। आज या ठिकाणी आढावा बैठक होती, त्यामध्ये हा निर्णय घेतला आहे। बऱ्याच बहिणींचे पैसे कट होत आहेत, त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे, एक आनंदाची बातमी या ठिकाणी ही आहे। हा एक पहिला निर्णय झाला। त्याचसोबत बघा आता दुसरा खूप महत्त्वाचा निर्णय आहे। काही पात्र महिलांच्या बँक खात्यात बघा आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही। ठीक आहे, याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। बघा डीबीटी लिंक असेल तरच पैसे भेटतात। काही बहिणींना त्यामुळे पैसे भेटत नाही आहेत, त्यांचं डीबीटी लिंक करत नाहीत, बँका लिंक करत नाहीत। मित्रांनो बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही फॉर्म घेऊन जाताय, कसलं डीबीटी बँकांना देखील त्याबद्दल माहिती नाही काही बँकांना, तर तिथं प्रॉब्लेम महिलांना येतोय। काही महिलांनी मागच्या न्यूजमध्ये पाहिलेलं होतं आपण, तिथं बँकेसमोर रात्र काढलेले, काही लाईन लागलेले आहेत डीबीटी करण्यासाठी, त्याच्याबद्दल हा निर्णय घेतला आहे। 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये डीबीटी लिंक करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मार्फत विशेष मोहीम राबवून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। आधार सीडिंगची ज्यांचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी मित्रांनो, ह्याच्यासाठी प्रशासनाला आज सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। बघा यावेळी महिला व बाल विभागाचे सचिव जे असतात अनुप कुमार यादव, त्याचबरोबर महिला व बाल विकास अधिकारी हे सर्व उपस्थित होते। ही बैठक झाली त्या संदर्भात। ठीक आहे, आता दुसरा अजून एक निर्णय आज घेण्यात आलेला आहे। बघा मोठा बदल करण्यात आलेला आहे, म्हणजेच तो बघा 12 मिनिटापूर्वी स्वतः मंत्र्यांनी ही पोस्ट टाकली। त्यामध्ये काय म्हटले त्यांनी, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिकपणे हेतू राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकरणात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसे व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आलेलं आहे। बघा आपण थोड्या दिवसापूर्वी काल परवाच न्यूज ऐकलेली होती की भरपूर पुरुषांनी या ठिकाणी फॉर्म भरून जे आहे गैरप्रकारे लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे। त्यांचं बँक अकाउंट गोठवण्यात आलेला आहे आणि ही पोस्ट त्यांनी स्वतः त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती टाकली आणि यापुढे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असं देखील त्यांनी सांगितलंय। आणि हे बँकेचं लेटर आहे, बघू शकता तहसीलदारांना बँकेने पाठवलं। याच्यामध्ये तुम्हाला हे ब्लर केलेलं आहे, मी सर्व माहिती याच्यामध्ये दिली आहे त्यांनी। त्यांच्या फेसबुक पेजवरती तुम्हाला पाहायला भेटेल किंवा ट्विटर पोस्टवरती देखील त्यांच्या पाहायला भेटेल। तर आज हे महत्त्वाचे 2 ते 3 निर्णय घेतले, डीबीटी बद्दल असेल, कडक कारवाईबद्दल असेल आणि बँका जे पैसे कापतायत त्याच्याबद्दल। तर हे सर्व आदेश आज या ठिकाणी बैठकीमध्ये प्रशासनाला देण्यात आलेले आहेत आणि आज बऱ्याच बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत, त्या खुश आहेत। ज्या बहिणींचे पैसे आले नाहीत त्यांनी थोडीशी वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे, त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।